मित्रांनो, आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो। आणि आज आपण अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी पाहणार आहोत, ती म्हणजे 20% सर्वसमावेश योजनेसंदर्भात। कारण म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळाद्वारे 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत खाजगी विकास संघाची घरे ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिली जातात। पण याच लॉटरीतील घरांना मात्र इतर चार्जेस लावले जात असल्यामुळे या घरांच्या किमती ह्या आवाक्याच्या बाहेर जात असल्याचं दिसून येत होतं। आणि म्हणून कुठेतरी आता ह्या किमती आवाक्यात राहाव्यात यासाठी म्हाडाकडून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे। आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर आता महत्त्वाचं मित्रांनो, जी काही 20% सर्वसमावेश योजना आहे त्या अंतर्गत कोकण मंडळ आणि पुणे मंडळ या दोन ठिकाणी सगळ्यात जास्त घरे उपलब्ध केली जातात। आणि त्याच ठिकाणी या लॉटरीला सगळ्यात जास्त किंवा या घरांना सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळत असल्याचं आपण मागील अनेक लॉटरीतून पाहिलेलं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे अनेकांना प्रश्न पडतो मित्रांनो की नेमका 20% सर्वसमावेश योजना म्हणजे काय? तर 20% सर्वसमावेश योजना म्हणजे काय हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर 20% सर्वसमावेश योजना म्हणजे मुंबई वगळता अन्यत्र 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका हद्दीत 4000 चौरस मीटरपेक्षा अधिक भूखंड विकसित करीत असलेल्या विकासकाला 20% सर्वसमावेश गृहनिर्माण योजनेचा लाभ घेता येतो। तसेच एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार विकासकाने एकूण भूखंडावरील चटई क्षेत्रफळाच्या 20% इतक्या 30 ते 50 चौरस मीटर आकाराच्या सदनिका किंवा एकूण भूखंडापैकी 20% इतके 30 ते 50 चौरस मीटरचे भूखंड आरक्षित ठेवावेत अशी तरतूद आहे। म्हणजे यावर फक्त आणि फक्त EWS आणि LIG या दोन उत्पन्न गटाकरिता घरे बांधण्यात यावी अशी एक नवीन या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की नेमका 20% सर्वसमावेश योजना म्हणजे काय आहे। तर या योजनेअंतर्गत म्हाडाकडून वेगवेगळ्या ठिकाणी घरे उपलब्ध करून दिली जातात। पण जसं सांगितलं की या घरांच्या किमतीमध्ये मित्रांनो इतर चार्जेस हे इन्क्लूड केले जातात। अर्थातच तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस असतील, तुमचे पार्किंग चार्जेस असेल, तुमचे सर्व्हिस टॅक्स असेल, तुमचे GST असेल, तुमचे इतर जे काही MSB चार्जेस असतील, हे सगळे चार्जेस त्याच्यामध्ये ॲड करून या घरांची किंमत ही वाढताना दिसून येत आहे। असं एक उदाहरण आपण पाहिलं मित्रांनो, जे काही ठाणे या ठिकाणी जो काही रेमंड प्रकल्प आहे त्या ठिकाणी हायेस्ट जी काही किंमत होती ती होती 15,41,400 रुपये। पण जेव्हा विजेत्यांना देकारपत्रे देण्यात आली तेव्हा हीच 15,41,000 किंमत ही 21,15,000 रुपये झालेली पाहण्यात आलेला आहे, म्हणजे दिसून आलेला आहे। म्हणून एकंदरीत 6 ते 7 लाखांनी याच्यात वाढ करण्यात आलेली आहे। नेमकं ही वाढ कशामुळे झाली? तर या ठिकाणी बिल्डरांनी वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस लावले होते, वेगवेगळ्या प्रकारचे आकारणी या ठिकाणी करण्यात आलेली होती, जी करणं संयुक्त नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी या घरांच्या किमती वाढलेल्या होत्या। तर जेव्हा या घरांच्या किमती वाढल्या, जेव्हा देकारपत्रे आली त्यावेळेस येथील विजेत्यांनी मात्र अनेकदा याचा पाठपुरावा केला, अनेकदा लेटर लिहिले, अनेकदा कंप्लेंट टाकल्या, ऑनलाईन कंप्लेंट्स म्हणा, फिजिकली कंप्लेंट म्हणा, यासाठी जो काही संघर्ष करावा लागतो तो मात्र नक्कीच रेमंड प्रकल्पातील विजेत्यांनी मात्र केले। आणि त्यांच्या मागणीची दखल घेऊन कुठेतरी संपूर्ण या प्रक्रियेमध्ये आता कुठेतरी बदल केला जाणार आहे। अर्थातच बदल कोणता आहे मित्रांनो? तर ज्या काही घरांच्या किमती आहेत त्या मूळ किमती ज्या काही आहेत लॉटरीमध्ये जी काही किंमत दिली जाते तीच किंमत फायनल असणार आहे, अर्थातच अंतिम असणार आहे। म्हणजे याच्यापूर्वी कसं व्हायचं की लॉटरीमध्ये 15 लाख किंमत असेल तर ती प्रत्यक्षात 21-22 लाखापर्यंत जायची। बरं त्याच्यामध्ये सुद्धा जे काही शासकीय नियमानुसार जे काही चार्जेस आहेत, रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी ते तर वेगळेच आहेत, ते तर भरायचेच आहेत। आणि ते जर पकडले तर साधारणतः या घराची किमती 24 लाखाच्या घरात जातात। म्हणजे किंमत आहे 15 लाख आणि भरावे लागतात 24 लाख, साधारणतः 9 लाख रुपये या ठिकाणी जास्त भरावे लागत असल्याचं दिसून येत होतं। आणि म्हणून कुठेतरी म्हाडाने याच बाबीचा विचार करून आता या नियमामध्ये बदल करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे। आणि यासाठी जे काय आवश्यक पाठपुरावा आहे तो म्हाडाने आता सुरू केलेला आहे। एक अतिशय महत्त्वाचा प्रस्ताव आहे राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे आणि तो प्रस्ताव मंजूर झाल्याच्या नंतर म्हाडाच्या लॉटरीतील ज्या काही किमती असतील, जाहिरातीमध्ये ज्या काही किमती दिल्या असतील तीच किंमत अंतिम असणार आहे,
त्याच्यामध्ये फक्त अर्जदारांना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन भरावं लागणार आहे किंवा मेंटेनन्स भरावा लागणार आहे. इतर चार्जेस बिल्डर घेऊ शकणार नाही अशी ती तरतूद आहे. नेमका तरतूद काय आहे हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर पहा मित्रांनो, सोडतीतील किंमत अंतिम विकास नियंत्रण नियमावलीतील प्रकल्पास परवानगी देताना CC देताना जी किंमत विकासकाकडून निश्चित केली जाते त्याच किमतीनुसार सोडत काढली जाते. तर ताबा देताना विविध शुल्क आकारणी विकासकाला करता येते. ही बाब लक्षात घेता आता प्रकल्पास परवानगी देताना जी किंमत विकासक निश्चित करेल तीच किंमत अंतिम राहील अशी तरतूद कायद्यात करण्यासंदर्भात किंवा त्यासंबंधीचा विनंती प्रस्ताव गृहनिर्माण विभागाला सादर केल्याचे म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर किमती अवैध राहतील. सोडतीतील किंमत अंतिम राहील. त्यात केवळ मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि देखभाल शुल्क याचीच भर पडेल असा दावा केला जात आहे. तेव्हा राज्य सरकार आता याबाबत काय भूमिका घेते, हा प्रस्ताव मंजूर होतो का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तर एकंदरीत तुम्हाला अंदाज आला मित्रांनो की कशा प्रकारे या ठिकाणी बिल्डराकडून अनाठायी खर्च वसूल केला जात होता, कशा प्रकारे बिल्डराकडून विजेत्यांची फसवणूक केली जात होती आणि मग ही फसवणूक केली जात असल्यामुळं अनेक अर्जदार किंवा अनेक विजेते हे म्हाडावरती नाराज होते. कारण सरळ सरळ म्हाडाने सांगितलं होतं की आम्ही फक्त लॉटरी काढू, पुढील प्रक्रिया तुम्हाला म्हाडाची पुढील प्रक्रिया तुम्हाला बिल्डरांकडे करायची आहे. आणि इथेच कुठेतरी बिल्डरांचं फावलेलं होतं, इथेच कुठेतरी बिल्डरांच्या हातात आयतं कोळीत मिळालेलं होतं. पण आता कुठेतरी याच्यावरती बंधने आणण्याचं म्हाडाने ठरवलेलं आहे. आता हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाईल, तो लवकरच मंजूर होईल आणि त्याच्यानंतर कुठेतरी याच्यामध्ये बदल केले जातील आणि लॉटरीतील जी काही किंमत आहे तीच अंतिम केली जाईल. इथे सुद्धा आता जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर याच्या विरोधात बिल्डर सुद्धा याचिका दाखल करू शकतात, बिल्डर सुद्धा याच्या विरोधात आवाज उठवू शकतात अशी कुठेतरी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे नेमकं या संदर्भात संघर्ष सुद्धा निर्माण होऊ शकतो असंही कुठेतरी बोललं जात आहे. पण सर्वसामान्य जनतेचा विचार केला, सर्वसामान्य अर्जदारांचा विचार केला, सर्वसामान्य नागरिकांचा विचार केला तर नक्कीच मात्र त्यांना असा दिलासा मिळणं अतिशय महत्त्वाचं होतं. कारण अनेकदा असं होतं मित्रांनो की घरांची किंमत 15 लाख असल्यामुळं आपण त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करतो, कारण आपली जे काही इन्कम आहे त्या इन्कमचा विचार करून आपण त्या घराच्या किमतीचा विचार करून आपण ऑनलाईन अर्ज करतो. पण ऑनलाईन अर्ज केल्याच्यानंतर देकार लॉटरी लागल्याच्यानंतर देकार पत्र आल्याच्यानंतर त्या अर्जदाराला समजतं की या घरांची किंमत 15 लाख नसून 24 लाख रुपये आहे. मग अशा वेळेस मात्र त्यांना लोनची प्रक्रिया करता येत नाही, त्यांना होम लोन होत नाही. गृहकर्ज मंजूर न झाल्यामुळे कुठेतरी नाईलाज असतो त्यांना ती घरे म्हाडाला परत करावी लागतात आणि पुन्हा जी काही प्रक्रिया आहे ती पुन्हा डिले होतं आणि त्याच्यामुळे हे अनेक अशी घरे आहेत जी अद्यापही पडून आहेत. आणि आपण पाहिलेले मित्रांनो की या ठिकाणी पार्किंग चार्जेस, फक्त पार्किंग चार्जेस हे 6-6, 7-7, 8-8 लाख रुपये आकारले जात आहेत कोकण मंडळातील अर्जदाराकडून. आणि म्हणून कुठेतरी पार्किंग चार्जेस 7-7, 8-8 लाख रुपये लागत असतील तर त्याला कुठल्याही प्रकारची लोनची व्यवस्था नाही आणि अशा वेळेस मात्र अर्जदारांची आर्थिक कोंडी होताना दिसून येत होती. आणि हा प्रस्ताव म्हाडाच्या अनुषंगाने, विजेत्यांच्या अनुषंगाने, अर्जदाराच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण वर्षानुवर्ष या विषयावरती चर्चा होत होती पण काहीही तोडगा काढला जात नव्हता. पण आता मात्र याच्यावरती नक्कीच तोडगा काढला जाणार आहे. म्हणून आता म्हाडाने या सगळ्या बाबीचा विचार करून येथील या 20% सर्व समयक्ष योजनेतील घरांच्या किमती ह्या आवाक्यात ठेवण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचं म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. अपेक्षा करूया की हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर हो आणि विजेत्यांना जे काही बिल्डरांची नियमावली आहे, जे काही बिल्डरांचा त्रास आहे, जे काही बिल्डरांचा अनाठायी खर्च आहे त्या खर्चातून त्यांची मुक्तता हो अशी एक अपेक्षा करूया. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.